नमस्कार. सध्या संक्रांतीचं वारं चालू आहे आणि आता आपण बनवणार आहोत तिळगुळ. यासाठी आपण शेंगदाणे घ्यायचे 1/2 किलो, तीळ घ्यायचे. तीळ त्याच्यापेक्षा थोडे कमी 150 ग्रॅम तीळ, जास्त घेतले तरीही चालतात. आणि गूळ थोडं कमी, तेही 100-150 ग्रॅम घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे. नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले की ते थंड व्हायला ठेवायचे. तोपर्यंत आपण तीळ भाजून घ्यायचे. तीळ चांगले तडतड खरपूस भाजतात, छान लागतात भाजल्यावर तीळ. तर तीळ भाजून तेही वेगळे ठेवायचे. आणि मग गूळ किसून घ्यायचं. गूळ किसून घेतलं की ते गूळ आपण शेंगदाण्याचं कूट नुसतं मिक्सरला करून घेतलं तरी चालतं किंवा गूळ घालूनही केलं तरी चालतं. मी गूळ एकत्र करून घातलं आणि तेही व्यवस्थित झालं. तर हे गूळ किसून घेतलं आणि मग हे गूळ मी शेंगदाण्यामध्ये, नंतर ह्या सोललेल्या शेंगदाण्यामध्ये ही सालं काढून पूर्ण घ्यायची आहेत. आणि मग त्याचं पाकडून ते सालं बाजूला काढून मग त्याचं कूट करायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये नंतर गूळ घालून घेतलं, मिक्सरला लावलं. जाडसर थोडे ठेवायचे, बारीक एकदम पावडर करायची नाही. आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्सरला छान व्यवस्थित मिक्स होतं गूळ त्याच्यामध्ये. हे घेतलं की मग त्याच्यामध्ये आपण भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि हे चांगलं मिश्रण एकत्र करायचं. व्यवस्थित चमच्याने हलवायचं. तीळ, गूळ आणि शेंगदाणे सगळे आरोग्याला आवश्यक